नमस्कार मित्रांनो पी.एम. किसान योजनेप्रमाणेच आपण आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचं स्टेटससुद्धा आपल्या मोबाईलवरून अगदी 2 मिनिटांमध्ये चेक करू शकता। आपल्याला नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा मिळालेला आहे का नाही, जरी मिळालेला असेल तर तो कोणत्या बँकेमध्ये आपला जमा झालेला आहे आणि जर मित्रांनो आपल्याला मिळालेला नसेल तर तो का मिळालेला नाही, आपला नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे याची संपूर्ण माहिती आपण आपल्या मोबाईलवरून अगदी 2 मिनिटांमध्ये चेक करू शकता। तर ते मित्रांनो कशा पद्धतीने चेक करायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपल्याला आपलं नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचं स्टेटस चेक करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गुगलवरती यायचं आहे। गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला महा डीबीटी NSMNY असं नाव टाईप करायचं आहे। महा डीबीटी NSMNY असं नाव टाईप केल्यानंतर आपल्या समोर पहिली लिंक ओपन होईल nsmny.mahaIT.organization बेनिफिशियरी स्टेटस। तर आपल्याला या लिंकवरती क्लिक करायचं आहे। या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचं पोर्टल आहे तर ते आपल्या समोर या ठिकाणी ओपन होईल। तशी याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल, तर आपण त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण या वेबसाईटवरती येऊ शकता। तर त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या समोर 2 ऑप्शन देण्यात आलेला आहे, सर्च बाय, तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडं बऱ्याच जणांकडे रजिस्ट्रेशन नंबर हा नाहीये किंवा कोणाला माहीत नाहीये, तर मित्रांनो या ठिकाणी आपण मोबाईल नंबरचा वापर करून सुद्धा आपण या ठिकाणी आपलं स्टेटस जे आहे तर हे चेक करू शकता। किंवा या ठिकाणी बघा ग्रीन कलरमध्ये नाव युअर रजिस्ट्रेशन नंबरचा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे, तर आपण त्यावरती क्लिक करून आपल्या समोर परत या ठिकाणी 2 ऑप्शन देण्यात आलेले आहे, मोबाईल नंबर आणि आधार नंबर। तर या ठिकाणी आपण आपला मोबाईल नंबर टाकून म्हणजे आपण जो पी.एम. किसान योजनेसाठी रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आहे तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून आणि कॅप्चा भरून गेट OTP वर क्लिक करून आपण आपला नमो शेतकरी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर मिळू शकता। किंवा आपण त्याचप्रमाणे आपला आधार नंबर टाकून सुद्धा आपण या ठिकाणी माहिती मिळू शकतात। या ठिकाणी आपलं स्टेटस चेक करण्यासाठी आपण मोबाईल नंबरचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता। तर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅप्चा भरायचा आहे। कॅप्चा भरल्यानंतर गेट डाटा या नावावरती क्लिक करायचं आहे। तर मी एकदा माहिती भरून घेतो। या ठिकाणी माहिती भरल्यानंतर गेट डाटा या नावावरती क्लिक करायचं आहे। ज्यावेळेस आपण गेट डाटा या नावावरती क्लिक करू तर त्यावेळेस आपल्या समोर जी आपली पूर्ण माहिती आहे तर ती संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्या समोर ओपन होईल। सर्वात प्रथम बघा फार्मर नेम, फादर्स नेम, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, स्टेट म्हणजे आपला राज्य कोणतं आहे, त्याच्यानंतर तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे, आपलं गाव कोणतं आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। त्याच्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आपण बघू शकता। त्याच्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन किती तारखेला झालेलं आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता। त्याच्यानंतर आपलं आधार डेमोग्राफिक ऑथेंटिकेशन झालेलं आहे का नाही ते सुद्धा बघू शकता। त्याच्यानंतर KYC सुद्धा आपली यस आहे का नाही तर ती सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता। त्याच्यानंतर लँड सीडिंग एलिजिबिलिटी, त्याच्यानंतर बँक स्टेटस आपलं सक्सेस आहे की याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघू शकता। आणि त्याच्यानंतर खाली बघा या ठिकाणी खाली सुद्धा आपल्याला ऑप्शन देण्यात आलेला आहे, तर स्टेटस आणि इन्स्टॉलमेंट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकता आपल्याला आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहे किंवा जर आपल्याला हप्ता मिळालेला आहे तर तो का मिळालेला नाही याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघू शकता। तर या ठिकाणी बघा माझा जो पहिला हप्ता आहे तर हा जमा झालेला आहे, तर माझं पेमेंट स्टेटसमध्ये सक्सेस दाखवित आहे। त्याच्यानंतर बँक नेम म्हणजे माझा कोणत्या बँकेमध्ये हा हप्ता मिळालेला आहे मला तर त्याचे बँकेचे नाव सुद्धा या ठिकाणी दाखवित आहे। आणि त्याच्यानंतर क्रेडिट डेट, तर मित्रांनो किती तारखेला हा हप्ता जमा झालेला आहे तर किती वाजून किती तारखेला जमा झालेला आहे, त्याच्याच बरोबर किती वाजून किती मिनिटांनी आणि किती सेकंदांनी जमा झालेला आहे तर याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो आपण अशा प्रकारे आपलं नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचं स्टेटस जे आहे तर हे चेक करू शकता। तर मित्रांनो आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।